जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय थोडक्यात या पायी दिंडी सोहळ्याविषयी याच्या परंपरेविषयी सांगा. कुठून कुठवर मार्ग श्री संत साधू महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र कंधार ते पंढरपूर जवळजवळ 250 वर्ष झाले हा दिंडी सोहळा चालतो. आमची 8वी पिढी आहे. या 8वी पिढीपर्यंत हा दिंडी सोहळा जो आहे तो सोहळा अशा प्रकारचा चालतो. साधू महाराज, भाऊ महाराज, रुक्मांगद महाराज, यशवंत महाराज, हनुमंत महाराज, धोंडीराज महाराज, सीताराम महाराज, वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर आणि आज मी 8वी पिढी आहे. या 8वी पिढीपर्यंत हा दिंडी सोहळा चालू आहे. कधी निघालेला, किती दिवस लागतील, किती तास प्रवास होतो आणि कसे कसे टप्पे आहेत? कंधार ते पंढरपूर जवळजवळ तिथीचा जर विचार जर केला तर 16 दिवस जो आहे ते 16 दिवसाचा प्रवास अशा प्रकारचा आहे. आणि याचे टप्पे जे आहेत ते टप्पे कंधार, लोहा, अहमदपूर, लातूर, बार्शी, कुर्डवाडी, आरण या मार्गे दिंडी पंढरपूर अशा प्रकारची जाते. आणि जात असताना या सगळ्या लांबीचा जर विचार जर केला, किलोमीटरचा जर विचार जर केला, जवळजवळ 350 किलोमीटर आहे. त्याचं ॲव्हरेज जे आहे ते ॲव्हरेज अशा प्रकारचं 25 किलोमीटरचा ॲव्हरेज रोज आम्ही चालतो. आणि सगळ्यात मोठा आमचा मुक्काम जो आहे तो मोठा मुक्काम बार्शी ते कुर्डवाडी जवळजवळ 40 किलोमीटरचा मुक्काम सगळ्यात मोठा मुक्काम आहे. सहभागी झालेले वारकरी जे आहेत ते वारकरी कोणालाही सूचना न करता सगळे वारकरी सहभागी होतात. नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, इकडून परभणी जिल्हा, इकडे विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा, या सगळ्या परिसरामधले सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होतात. उत्साह तर विचारायचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. अतिशय उत्साहामध्ये हा पालखी सोहळा 250 वर्षाच्या परंपरेचा पालखी सोहळा अशा प्रकारचा होणार आहे. आणि पुढच्या वर्षी या पालखी सोहळ्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप अशा प्रकारचं आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. आता फक्त रथ आहे. पुढच्या वर्षी चांदीच्या पालखीसह मोठा रथ जो आहे तो मोठा रथ अशा प्रकारचा तुम्हाला पाहायला मिळेल.